आज सकाळी नाश्त्याची तयारी सुरू केली तेव्हा उपमा करावा असं ठरवलं, पण घरच्यांनी सांगितलं की उपमा नकोय. मग आता काय करावं? चला बघूयात फ्रीजमध्ये काही मिळतंय का. फ्रीज उघडला आणि समोर दिसला तो छान फ्रेश असा हिरवागार पालक. चला याचंच काहीतरी बनवू. पदार्थ सुरू करण्याआधी आपल्या सर्वांचे रुची पालक टेस्टी राईटमध्ये खूप खूप स्वागत. उपमा बनवण्यासाठी घेतलेल्या साहित्यापासूनच आज इथे मी बनवलं आहे इन्स्टंट रवा हांडवो. हांडवो हा एक गुजराती पदार्थ आहे. भरपूर भाज्या घालून हा बनवला जातो. विशेषतः कोबीचा वापर केला जातो, पण इथे आज मी पालकाचा वापर करून हा पदार्थ बनवलेला आहे. चला सुरू करूयात. इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलाय. रवा जो आहे तो आता मी एका मोठ्या बाउलमध्ये घेतेय. आता यामध्ये मी थोडंसं दही घालणार आहे. दह्यासोबत थोडंसं पाणी घालणार आहे आणि दही आणि पाणी दोन्हीमध्ये हा रवा एक अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवणार आहे. मिक्स करताना अंदाज घ्यायचा आहे. भज्याच्या पिठासारखं पातळ मिश्रण आपल्याला हवं आहे. त्याकरता पाणी लागल्यास आपण अजून घालू शकतो. आता यावर आपण झाकण ठेवू आणि याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात. फ्रीजमधून काढलेला पालक इथं मी चिरून घेतलाय. यामध्ये आता मी मिरच्या घालतीये, आलं घालतीये, थोडासा कांदा जो बारीक चिरून ठेवला होता तो पण ॲड करतीये, थोडीशी हळद घातलीये, थोडंसं तिखट घालतीये, चवीनुसार मीठ घालतीये. आता हे सगळं मिक्सचर छान एकत्र करायचं आहे. इथे बघू शकतो आपण छान एकत्र झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळीचं पीठ. 1.5 कप पालक होता, त्याकरता 3 टेबलस्पून डाळीचं पीठ आपण यामध्ये ॲड करतोय. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. भाज्यांचं मिश्रण आपलं तयार आहे. हे तयार केलेलं भाजीचं मिश्रण आणि आपण आधी जो रवा भिजवून ठेवला होता तो रवा असं दोन्हीही आपण एकत्र करूयात. यासाठी मोठा एक बाउल घेतलाय. यामध्ये दोन्हीही मी एकत्र करतेय. थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी सेट करून घ्यायची आहे. भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला लागणार आहे. हे दोन्हीही मिश्रण वेगवेगळे तयार करण्यामागचं कारण असं आहे की रवा जो आहे तो भिजायला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात, पण आपण जे बेसन वापरतो ते मात्र पटकन भिजतं. म्हणून रवा आपण आधी भिजत घातला आणि मग दोन्ही पिठं एकत्र केली. आता यामध्ये आपण थोडासा लसूण घालूयात, मिक्स करू. रव्याचा वापर करताना त्यामध्ये थोडंसं फ्रूट सॉल्ट किंवा थोडासा बेकिंग सोडा घालणं आवश्यक आहे. यामुळे तयार केलेला पदार्थ एकदम हलका होतो आणि अजिबात चिवट होत नाही. मिक्स करून घ्यायचंय. मस्त फुलून येतं हे मिश्रण. आपण जो बनवत आहोत तो इन्स्टंट रवा हांडवो आहे. तो बनवण्याकरता इथे आपल्याला फ्राय पॅन लागणार आहे. फ्राय पॅनमध्ये मी पहिले भरपूर फोडणी बनवून घेणार आहे. बेसिक फोडणी आहे ही. जिरे, मोहरी, हिंग घालून बनवलेली. तयार केलेल्या फोडणीतून आपण थोडीशी फोडणी यामध्ये शिल्लक ठेवणार आहे आणि बाकीची काढून ठेवणार आहे. म्हणजे परत परत फोडणी करायचा आपला त्रास वाचतो. आता या फोडणीमध्ये मी थोडेसे तीळ घातलेत आणि यामध्ये साधारण 2 मोठे चमचे बसेल एवढं आपल्याला मिश्रण घालायचं आहे. बघू शकतो आपण इथे वरच्या बाजूनी मी थोडेसे तीळ घालतीये. अशा प्रकारे हे मिश्रण घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि साधारण 7 ते 8 मिनिटासाठी याला छान कुक होऊ द्यायचं आहे. आता आपण झाकण काढून बघूयात. वरची बाजू छान हार्ड झालेली आहे, त्याचा कलर बदललेला आहे. म्हणजे हे आता आपल्याला सहज उलटता येईल अशा कंडिशनमध्ये आहे. याला आपण उलटून घेऊयात. इथे बघू शकतो आपण ज्याप्रमाणे केक खालच्या बाजूनी ब्राऊन असतो तसा ह्याला मस्त खरपूस असा रंग आलेला आहे. छान झालं आहे हे. आता दुसरी पण बाजू आपण थोडीशी कुक करून घेऊ, म्हणजे आतपर्यंत हे छान शिजेल. 3-4 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि हे दोन्ही बाजूनी आता मस्त झालेलं आहे. इथे मी हे थोडं चाळणीवर काढून घेतलंय आणि असंच ह्याला गरमागरम आता आपल्याला सर्व करायचं आहे. तर अशा प्रकारे उपम्याच्या साहित्यापासून आपण थोडासा पालक वापरून इथे एक गुजराती पदार्थ तयार केलेला आहे. इन्स्टंट रवा हांडवो. मस्त झालेला आहे, एकदम खरपूस आणि याला टेस्ट तर अगदी अप्रतिम आलेली आहे. अगदी हेल्दी आहे. लहान मोठ्या कोणालाही सहज आवडणारा पदार्थ आहे. झटपट होणारा आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. इथं आता हा माझा हांडवो तयार झालेला आहे. यासोबत मी सर्व केली आहे दही चटणी. दही चटणीचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता हे आपण दोन्ही बाजूनी बघू शकतो. छान झालेलं आहे. आता आपण हे सर्व करूयात आणि एन्जॉय करूया. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह. थँक्यू.